शुभ सकाळ सर्वांना. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझी दिवसाची सुरुवात झाली बाळाच्या नाश्त्यापासून. नाश्ता अगोदर सकाळी उठल्याबरोबर मी त्याला नाश्ता देत असते. नाश्ता झाला की त्याची अंघोळ करून त्याला मस्तपैकी तयार करून झोपी घालत असते. कारण तो जेव्हा शांत झोपतो ना, तेव्हा मी माझे पटापट सगळे कामं आवरून घेत असते. आणि आमच्या इथे आहे ना बोरचं पाणी आहे, त्याच्यामुळे ना बाळाचे आमचे सगळ्यांचेच केस खूप जास्त गळतात आहे. त्याच्यामुळे मी बदाम ऑइल यूज करत होते. त्यामुळे मला खूप छान रिझल्ट भेटलं. मी बाळाला 2 टाईम लावत असते, सकाळ आणि संध्याकाळ. त्याच्यामुळे केससुद्धा गळायची कमी झालेली आहे. आणि खूप जास्त मस्ती करतो. मांडीवर बघू शकता तुम्ही किती मस्ती करतो. शांत अजिबात बसत नाही तो. त्याच्यामुळे तो झोपला ना निवांत, मग मी कामं आवरत असते. माझ्या खूप सारे कामं पडलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल आजची माझी सकाळ कशी असते. तर सर्वात अगोदर त्याचा मेकअप करून घेतला, पावडर वगैरे लावलं. मी काजळ त्याला लगेच लावत नाही. तो झोपला ना मग त्याच्यानंतर काजळ लावत असते. कारण असा इतका जास्त मस्ती करतो, तो शांत बसत नाही. त्याच्यामुळे काजळ लावताच येत नाही. बघू शकता आता झोपण थोड्या वेळामध्येच तो. त्यानंतर मी माझ्या कामाला लागले. तो झोपल्याच्या नंतर इतका जास्त राडा पडला होता ना. आता तुम्ही म्हणाल की पाळण्यामध्ये का सामान ठेवते, तर पाळण्यामध्ये पिल्लू झोपतच नाही. तो खूप जास्त घाबरतो पाळण्यामध्ये. जसा पाळणा आणला तसं एकदा पण त्याच्यामध्ये शांत झोपलेला नाही. तो डचकून उठतो किंवा घाबरतो. त्याच्यामुळे मी झोळी बांधलेली होती कॉटला, तिथे मस्त गाढ झोपतो तो. आणि इथे मी आज पिल्लूचे कपडे सगळे वेगवेगळे करत होते डेली यूजचे. आणि जे जीन्स वगैरे होते ते सगळे बाजूला काढून ठेवत होते. कारण आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये जीन्स वगैरे तर अजिबात घालतच नाही पिल्लूला कपडे. मग त्याच्यामुळे जे डेली यूजचे टी-शर्ट होते, शर्ट होते, ते पूर्ण वेगळे करून घेतले. आणि काही काही ड्रेस असे होते ना की पिल्लूला छोटे पण झालते, ते पण वेगळे केले. हा ड्रेस बघू शकता. हा ड्रेस त्याच्या पप्पांनी खूप जास्त हौशेने आणला होता, पण हा एकदा पण घालता आला नाही. कारण उन्हाळा इतका जास्त आहे आणि कुठे कार्यक्रम वगैरे पण नव्हता, त्यामुळे काय यूज केला नाही पिल्लूला. आणि मुलं खूप जास्त लवकर मोठे होतात, त्याच्यामुळे कपडे पण छोटे होत चालतात आणि ते कपडे तसेच पडून राहतात घरामध्ये. तर आता बघू शकता माझं सगळं काम आवरल्याच्या नंतर मी स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे कारण माझा अजून नाश्तासुद्धा झाला नाही आहे. सकाळी उठल्याबरोबर मी अगोदर त्याची सगळं आवरून देत असते. त्याचा नाश्ता, त्याचं दूध पाजणं, त्याच्यानंतर त्याला झोपवणं, ते सगळं झाल्याच्यानंतर मग मी निवांत काम आवरत असते. आणि मी काम आवरता आमच्या आहोंसोबत गप्पा मारत होते. ते बोलत होते की कपडे खूप लवकर त्याला छोटे झाले म्हणून. टी-शर्ट वगैरे होते डेली यूजचे, ते पण छोटे झाले. त्याच्यामुळे मी सगळे जे त्याला बारीक झालेले कपडे होते सगळे साईडला काढून घेतले आणि चांगले चांगले कपडे भरून ठेवले. तर अशा प्रकारे बघा माझं सगळं काम आवरून झालेलं तुम्हाला दाखवते. बघू शकता पिल्लूची खेळणी असो, सगळं असो मी यामध्ये सेट करून ठेवलेलं आहे. आणि आता मी चाललेलं आहे किचनमध्ये. तुम्ही बघू शकता पिल्लू पण मस्त झोपलेला आहे. आणि आता मी किचनमध्ये जाते, कारण खूप जास्त भूक लागली आहे सकाळ सकाळ. म्हटलं काहीतरी नाश्ता करावा. तर किचनमध्ये आल्यावर बघते तर आमच्या आहोंनी मस्तपैकी गरमागरम चहा बनवून ठेवला होता. आमच्या इथून दूध आणायला जाण्यासाठी म्हणजे लांब आहे, गावात राहतो आम्ही तर लांब आहे, त्याच्यामुळे मग ब्लॅक टी बनवलं.